ऑन साइडला खेळा. फटका खूप चांगला. फिल्डर दूरवरती. चेंडू जाईल आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर हा आल्या आल्यास मात्र चौकाराने अकाउंट ओपन करतोय राज गडगे. उडवला एमपीच्या वरून. बॉल अभेत आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. पहिला धाव पूर्ण. सेकंडचा कॉल आहे आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा इथं पूर्ण झाल्यात. 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. 2 सामने जिंकले ते जाणता राजा बदलापूर गाव संघाने, जिथे मगाशी 47 धावांचा पाठलाग केला. ओ फटका चांगला. लॉंग लॉंग बिग वे. मार्टिट 6 रन. राजगड गेला पाहतो. अतिशय चांगली बॅटिंग मागच्या मॅच मध्ये सुद्धा. दुसरीकडे रोहितने सुद्धा चांगली बॅटिंग केली. प्रशांतने ओ चांगला बॉल स्लोवर चेंडू फेकला. त्याच्यावरती पहा मिळतं आपल्याला. बॅक टू बॉलर्स केल्यात. डाट आलाय. सुदर्शनला पाहतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवल्या होत्या. हाफ ट्रॅकर होते पाहतो. एज अँड टेकन. बिग विकेट, बिग लॉस. टीम श्री गणेश माणकिवली संघ.
चला पास केला. अद्याप याच्यानंतर एक सामना आहे मित्रांनो, त्यामुळे आपण थोडंसं फास्ट केलाच आहे. हे तुम्हालाच टाईम होईल, मग अंधार होईल, कारण येथे सूर्याची किरण. हां, काल रोशन संत यांचे जिवलग मित्र होते प्रथमेश ठाकूर, आणि आज महागुरू आहेत. ओ, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. चेंडू गेलाय डॉट. ओ, चांगला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर. हो, फटका चांगला आहे तो सुद्धा. टायमिंग व्यवस्थित झालाय. हो, आणि चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येईल तो षटकार. दुसरं षटक आहे, नवीनच. 2 षटकानंतर जुना दिला जाईल. हो, बॅकफुटला जाऊन चांगला स्लॅश केला. चेंडू चालला बॅकफुट पॉइंट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अतिशय चांगला चेंडू होता. आता कुमार आहेत आणि एकीकडे प्रशांतला पाहतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. त्याच्यावरती प्रशांत वरती मदार असेल. मागच्या मॅच मध्ये त्याने 63 धाबा केल्या होत्या. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळायचा होता. आता मात्र चेंडू आतमध्ये आणलाय. डॉट बॉल. आणि 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. 2 ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्या. 22 धावा. 2-2-2-2. 4 वेळा 2-2चा आकडा पाहा मिळतो आपल्याला. टीम श्री गणेश माणकिवली संघ बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाज सुदर्शन भोईर, ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. 2 विकेट येथे मिळवल्या होत्या त्याने. पहिल्याच मॅच मध्ये 5 विकेट घेतले होते आणि आता 2, एकूण 7 विकेट झाल्यात. अद्यापर्यंत दुसरा स्पेल हाताळत असताना विकेट टेकर बॉलर आहे. फटका येथे सुद्धा हवेळ खेळले होते, मात्र फिल्डर थोडेसे पाठीमागे एकच सामेल.
पुन्हा एकदा बॅकफुटला सरकले थोडेसे पंच करत असताना कुमार प्रशांत भुईरला पाहतोय आणि कुमार नवले नॉन स्ट्रायकिंगला. या जोडीला मात्र थोडंसं सांभाळून खेळ करावा लागेल जेणेकरून एक 55-60 धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल. आताचा बॉल पुन्हा एकदा गॅप मधून काढला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे त्याच्या वाक्याच्या बाहेर जात असताना मात्र शेवटच्या क्षणाला रोखलंय की काय पाहावं लागेल तिथे. तीन धावा आल्या. पुन्हा एकदा चेंडू चाललाय. मिस फील्ड होत असताना फाईन लेगला निघून जातो. या चौकार मिळेल. तडी 30 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 30 धावा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात आपल्याला. अत्यंत चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा चेंडूला सोडून दिला. पुन्हा एकदा काय करतात कीपर बीट झाले. आता मात्र शॉट टर्मिनल मधून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या 5 धावा. पंजा 5 धावा मिळाल्या. हा प्रशांतचे बंधुराज बोलले की 35 धावा झाल्यात. आम्ही बोललो 30 नाही बोलतो 35 होतील आणि परफेक्ट पंजा आला. 5 धावा. मगाशी सुद्धा एक खेळाडू म्हणाला तिथे की आता पहिल्याच बॉलवरती विकेट जाईल आणि विकेट गेली पंकजची. अनसाइडला डीप मध्ये गॅप खूप मोठा आहे. फिल्डर आल्यात मात्र अवकाशाच्या बाहेर. अगोदर निघून गेल्यात फिल्डर. चेंडूने घेतला 1. लागोपाठचा तिसरा 4. चांगल्या धावसंख्येकडे आता पाहतोय आपण प्रशांत भोईर आणि कुमार नवले या 2 फलंदाजांना. मागच्या ओव्हरमध्ये धाबाच नव्हत्या. आता मात्र धाबा पुन्हा एकदा येतात. 39 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत केल्यात. व्हॉट अ शॉट. 1 बाउन्स 4. काय बॅटिंग होते सुपर. आणि एकूण 43 धावा. 43. पहा मागच्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये लागोपाठ 4 चौकार आले. 43. अद्याप 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. चला चौथं षटक. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता.
प्रशांतला पाहतो स्ट्राईक वरती. गोलंदाज तेजस. हो रिवर्स फटका चांगला. धावा मिळतील पुरेपूर 4. गुड शॉट. हो पुन्हा एकदा फटका अभ्यास होतोय. डायरेक्ट देण्याचा प्रयत्न नाहीये. एकेरी धाव मिळेल. लेग बाज च्या स्वरूपामध्ये एकदा होत असताना बिग शॉट खेळायचा होता मात्र नाहीये. पुन्हा एकदा चांगला चेंडूची फेकी करत असताना तेजसला पाहतोय 4थ्या ओव्हरमध्ये छते हवं होतं कमबॅक. राजखेडा मंडळ कोगावला कारण 3ऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या आणि अद्यापर्यंत फक्त 5 धावा दिल्यात. एक चौकार जरी असला तरी त्यानंतर 3 चेंडू डॉट आल्या त्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पुन्हा एकदा लेग बुपरचं अपील केलं होतं. करतोय काय नक्की फलंदाज. डॉट 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 खेळ. 48 या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा आल्या. 48 झाल्या 4 ओव्हर 5च धावा आल्या. 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता संघ. चला चला लवकर फिल्डिंग लावा. बा तुम्हाला एक सामना नंतर खेळायचा आहे. लक्षात घ्या आपण याच्यातूनच विजेता संघ एक सामना खेळेल क्वालिफायचा मॅच. त्यामुळे आपण थोडीशी घाई करा आताच. गोलंदाज कुशल भोईर. शेवटचं षटक. हो अगदी फुल टॉस होता. चेंडू चालला आता फाईन लेगला निघून चेक केलं जाईल. 4 धावा तर मिळाल्यात मात्र बॉल कमरेच्या वर होता की खाली हे पाहिलं जाईल. चला फेर 4 धावा. 50 कंप्लीट झाली आहे. 52 ऑन बोर्ड. धावसंख्या 52. येथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सगळ्याला एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल
आणि 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना 54. या 2 फलंदाजांनी मात्र पार्टनरशिप बिल्ड केली आहे. चांगल्या धावसंख्येकडे अग्रेसर होत असताना श्री गणेश मानकिवली संघ पहा मिळतो आपल्याला. फटका चांगला हवेत आहे, जास्त उंची लांबी कमी आहे आणि झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. प्रशांतने 15 बॉलमध्ये 23 केल्या. मात्र डॉट सुद्धा तो भरपूर खेळला. मागच्या इनिंगमध्ये चांगली इनिंग साकारली. मात्र यावेळेस मात्र मोठी खेळ उभारली शकला नाहीये. न्यू बॅटर हेमंत. 3 बॉल 3 षटकार आले तर नीरज भोईर यांच्याकडून 1000. तर वाऱ्याचा सुद्धा वेग पहा मिळतो मात्र विरुद्ध दिशेला आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस भरपूर त्याच्यावरती प्रहार केलाय. चेंडू चाललाय अगदी सीमा रेषा पार. षटकार. चला गडबड करू नका. फेअर डिलिव्हरी आहे. विकेट सोडून पुढे आलेला असं थर्ड अंपायरनी सांगितलंय. त्यामुळे आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतो. टू गो. पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा बॉल चालला स्क्रीन समोर. 2 फिल्डर आल्यात आणि अगदी कॅच पकडला जातोय. बॉर्डर होईल बाद. साठ झाल्यात धावा. चांगली धावसंख्या पहा मिळते आपल्याला. 60 धावा. न्यू बॅटर रोहन. लास्ट बॉल या ओव्हर मध्ये पहा मिळतोय. एका चेंडूवरती षटकार आला तरी 500 रुपये मिळतील. दिनेश
लाईनच्या वतीने 500 रुपीज कॅश प्राइज. लास्ट बॉल. फुल टॉस नाही, फायदा उठू शकलोय. बराच वेळ चेंडू हवेत होता. एक धाव कंप्लीट केली आणि चेंडू चालला होता बाउंड्री लाईनच्या जवळ येते. 2 धावा मिळाल्यात. तिसरीचा कॉल आहे. थांबले का खेळाडू रनआउट आणि पुन्हा एकदा चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतला अंपायरने. 2 धावा तर झाल्यात. मग नो असेल तर 3 मिळतील, नाही तर 2च राहतील. फेरेज. चला तर 2च धावा मिळतील आणि एकूण 62 धावसंख्येवरती निलेश दादा, तुम्हाला एक विनंती असेल. राहुल चव्हाण यांचा कॉल आला होता. 2च सामने तिथे बाकी आहेत, 3-3 षटकांचे देखील. नरेंद्र, त्यामुळे विनंती आहे आपणच स्पीडअप करा, कारण की अंतिम सामना खेळण्यासाठी जायचं आहे श्री गणेश मानकिवली या टीमला.
63 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमला. खूप चांगली बॅटिंग केली श्री गणेश मानकिवली या टीमने. 5 षटकांमध्ये बनवल्या तब्बल 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलंय. गोलंदाज आहेत पंकज भोले आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सिद्धेश आणि सुदर्शन ही जोडी. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा. या सामन्यासाठी लॉफ्टेड हिट पाठवलं लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या आहे 6. 63 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमला. पंकज राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि आलाय हा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस, मिसटायमिंग, झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय रोहन गायकर यांनी. हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. तेजस मेहर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. खूप चांगला झेल आपण पाहिला रोहन गायकरने पकडला. निलेश कालेकर देखील आले होते. पेट्रोल बाय दोघांनी जज केलं होतं आणि त्यानंतर रोहन गायकरने सांगितलं की हा झेल मी पकडेन. यस आय विल टेकन आणि ते कॉलिंग झालं, त्यामुळेच झेल देखील कंप्लीट झाला. पंकजने विकेट मिळवली आहे. न्यू बॅट्समन तेजस. हाफ ट्रॅकर आहे, टॅप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता हेमंत मराठे यांचा आणि त्याच्यावरती मिळते 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धाव धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आज हा दुसरा दिवस. बदलापूर वांगणी धमाका, करण धुळे, प्रेम धुळे असतील, त्यानंतर आमचे योगेश असतील, अभय असतील, या सर्वांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करत आहेत, कॉपी बुक स्टाईलने खेळत आहेत. आउटफील्ड देखील फास्ट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय.
धावसंख्या आहे 12. षटक क्रमांक हे पहिला सुरू आहे. 63. हाफ ट्रॅकर आहे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 24. बनवायच्या धावा 49. थोडस सामना स्पीडअप करा. बघा विनंती असेल मानकिवली संघ तुम्हालाच दादा जायचं आहे नरेंद्र खेळण्यासाठी. चोवीस चेंडू 49 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. देवेंद्र मिनमिने येतोय या दुसऱ्या षटकामध्ये. संध्याकाळचे सत्र आहे यानंतर सामना होणार आहे. त्यामुळे विनंती असेल जांतराजा बदलापूर या टीमला की आपण कुठे जायचं नाहीये. या पुढील सामना असणार आहे क्वालिफाईंग मॅच. गोलंदाज देवेंद्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाहीये आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. प्रेक्षकांची गर्दी वाढत चाललेली आहे कारण की संध्याकाळचे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हा सामना आपण पाहतोय. क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. लागतोय अजून एक धक्का. फलंदाज सुदर्शन बॅक टू द पवेलियन. 500 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी. नीरज भोईर यांच्याकडून देवेंद्र मिनमिने यांच्यासाठी. क्या बात आहे. कारण की सुदर्शनच्या विकेटचं महत्व माहिती आहे नीरज भोईर यांना आणि त्यांच्यासाठी देवेंद्र यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल या विकेटसाठी. कल्पेश येत आहेत नवीन फलंदाज. थोडीशी घाई करा मानकिवली या टीमला विनंती असेल कारण की यानंतर पंकज दादा सामना होणार आहे क्वालिफाईंगचा. ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळतात. टीम मध्ये फिल्डर आहेत वायडिश लॉंगनला. एक धाव झाली पूर्ण आणि काय घडलं या चेंडूवरती. घाई केली राजगडगेने. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून या चुका टाळाव्या लागतील मानकिवली या टीमला हा सामना जिंकण्यासाठी कारण की जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळत आहेत या चेंडूवरती एकूण 4 धावा. नंदू कराळे साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 20 धावा.
यावेळी ड्राईव्ह केले ऑफ ड्राईव्हचा फटका टीप मध्ये नरेंद्र माळी आहे चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणी हा चेंडू अडवलेला आहे थोडीशी दुखापत देखील नरेंद्रला जाणवते आणि मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या दोन्ही पुढे जाईल 22 धावा धावफलकावरती धावसंख्या 22 आहे विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे राजकडा मंडल कुलगाव या टीमने या सामन्यामध्ये एक चांगला बॅटल सुरू आहे या दोन टीम मध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्विंग या मिस येत्या डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल कुलगाव या टीम वरती धावसंख्या आहे 22 धावा षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 41 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय सनी भोईर सरांचा धावसंख्या आहे 40 धावांची अजूनही गरज आहे 19 चेंडू शिल्लक 19 चेंडू आणि 40 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये राजकडा मंडल कुलगाव या टीमला कालचा दिवस गाजवला दोस्ती 11 सावरे या टीमने यावी लॉफ्टेड स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27 जिंकण्यासाठी 36 धावांची गरज 18 चेंडू शिल्लक प्रशांत भोईर येत आहेत 18 चेंडू 36 धाव बनवायचे आहेत यावीस फटका चांगला आहे लॉफ्टेड इट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज तेजसने लगावलाय हा षटकार सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत इथून मध्ये तेजस आणि कल्पेशने चांगली पार्टनरशिप बनवली आहे धावसंख्या आहे 33 जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गतीमध्ये परिवर्तन स्विच हिट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय तेजस महेरच्या बॅटमधून आउटस्टँडिंग बॅटिंग तेजस मेहर करतायत धावसंख्या 4 ने पुढे जाईल 37 जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक 16 बनवायच्या धावा 26 या मॅच मध्ये सोळा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे सुरुवात या षटकाची खूप चांगली केली आहे तेजसने तेजस मेहर शफल झाले होते क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतायत स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्नाने आलाय हा डॉट बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फिंगर रोल केले होते व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल वापसी करून देईल श्री गणेश मानकिवली या टीमला 15 चेंडू शिल्लक आहे 26 धावांची अजूनही गरज आहे पंकज भोले कानमंत्र देत आहेत मोटिवेट करतायत
फुलटॉस चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. निलेश मराठे झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 39 39 धावा धावफलकावरती आहेत. आमच्यासोबत अभय आहेत, खूप चांगले गोलंदाज देखील आहेत आणि तेवढेच चांगले गुणलेखक देखील आहेत आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 14 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 24 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये. पाठीराखे खूप मोठ्या संख्येने श्री गणेश मानकिवली या टीमचे इथे उपस्थित आहेत, आपल्या टीमला सपोर्ट करतायत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पॅड वरती हा चेंडू ब्रश होतोय. येतो हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक, 24 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे, सामना अजूनही 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतोय. 13 चेंडू बनवायचे, धावा 24. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत आणि पंचांनी नॉट आउट कॉल केलेला आहे. आणि यस, त्यांनी सांगितलेलं आहे फॉलो थ्रू मध्ये ते मध्ये आले, त्यामुळे काहीच दिसलं नाहीये पंचांना देखील. आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 39 39. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 24. बारा चेंडू आणि 24 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. चला थोडीशी घाई करा, विनंती असेल मानकिवली या टीमला, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. क्वार्टर क्वालिफाईंग मॅच असणार आहे. नरेंद्र यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. राज गडगे यांचं स्वप्न देखील आज पूर्ण होणार आहे. जवळजवळ 99% तर कन्फर्मच आहे आणि आज जल्लोष असणार आहे मानकिवली गावामध्ये, यातील मात्र शंका नाहीये. कारण की क्रिकेटचा वारसा भरपूर वर्ष आपण पाहतोय त्यांच्या गावाला लाभलेला आहे. कारण की बदलापूर विभागातील 2 ते 3च संघ आहेत जे बाहेर जाऊन देखील खेळतात. त्यामध्ये जोवेली संघ असेल, मानकिवली संघ असेल, यांची नावं नक्कीच आदराने घेतली जातात. हेमंत मराठे येत आहेत. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. जर या षटकामध्ये जास्त धावा आल्या तर नक्कीच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल कुलगाव संघ. जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये वापसी होईल. मानकिवली या टीमची प्रचंड वेग आहे हेमंत मराठेच्या गोलंदाजीमध्ये आणि आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू आणि 24 धावा बनवावे लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. ऑन साइडला बिगेट, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर हा षटकार येतोय कल्पेशच्या बॅटमधून.
हेमंत मराडे. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल. राज गडगे येत आहेत आणि राज गडगेने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवलाय. कल्पेश बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक झालाय, कारण की 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू 18 धावा बनवावे लागतील या मॅच मध्ये. राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमला न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. प्रतीक ऑन साइडला लॉफ केला डीप मध्ये. राज गडगे फार वेगाने आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 14 धावांची गरज आहे. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण सुरू आहे या षटकामध्ये. एक मोठा फटका येतोय, त्यानंतर विकेट येते, त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. 8 चेंडू आणि 14 धावा कंपल्सरी बनवावे लागतील या मॅच मध्ये. कुलगाव टीमला, कुलगाव आणि मानकिवली या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर. हाफ ट्रॅकर आणि इनफिल्डच्या वरून फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन झालाय. कुलगाव टीम साठी येतोय हा नशिबाचा चौकार. जुना चेंडू द्यायचा आहे. 7 चेंडू 10 धावांची गरज या मॅच मध्ये. सात चेंडू आणि बनवायचे धावा 10. बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत प्रतीकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात डीप मध्ये. फिल्डर आहेत राज गडगे. फार वेगाने त्या चेंडूवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 54 धावा. बनवायच्या धावा 63. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज. टीम मीटिंग कॉल केली आहे की कोणाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवायचा. पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि बनवायच्या धावा 9. देवेंद्र मिनमिने येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राइक इनला फलंदाज प्रतीक ज्याने 2 चौकार लगावलेत.
मिस्टायमिंग झेलची शक्यता असेल. मिड ऑफला फिल्डर निलेश मराठे डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. प्रतीकचा खेळ लागतोय. अजून एक धक्का कोलगाव टीमला आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल लहान मुलांमध्ये, प्रेक्षकांमध्ये. मानकिवली या टीमच्या 5 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. प्रतीक आपण या बाउंड्री लाईन क्रॉस करणं बंधनकारक आहे. चला न्यू बॅट्समन थोडेस लवकर या. बघा काल देखील अंधार झाला होता शेवटच्या मॅच मध्ये, त्यामुळे विनंती असेल 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. देवेंद्र मिनमिनेने जर सामना जिंकून दिला मानकिवली या टीमला, तर नीरज भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1000 रुपये. क्या बात आहे. ATM ऑन केलेला आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि पारितोषिकांचा वर्षाव केलाय. उदय दादा मराठे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. रमाकांत दादा मराठे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. बिग सपोर्टर आहेत मानकिवली या गावचे आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत मानकिवली या टीमला. 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगते. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. क्या बात आहे. आणि पंचांचा हा रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी आणि आपण चेक करूया. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे कारण की कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाहीये याची काळजी घेतली. प्रत्येक चेंडूला आणि प्रत्येक धावेला आता फार मोठी किंमत आहे या मॅच मध्ये, त्यामुळेच पंच देखील जास्त रिस्क घेत नाहीयेत. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर आपण करतोय. योग्य तो निर्णय. दोन्ही 12 मॅन आहेत, त्यांच्या हृदयाचे ठोके देखील वाढलेले आहेत, धगधग वाढलेली आहे दोन्ही 12 मॅनची देखील. दोन्ही संघाच्या प्रेक्षकांची देखील हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कारण की पंचांना डाऊटफुल होता खऱ्या अर्थाने. हेमंत मराठे थोडीशी कॅप मारा लाईन वरती व्हाईटच्या. परंतु हा चेंडू आतून गेला होता. तुमच्या माहितीसाठी, जे ऑनलाईन देखील प्रेक्षक पाहत आहेत त्यांच्या माहितीसाठी देखील. 4 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. प्रेक्षकांना विनंती आहे, सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. या दोन्ही संघांसाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. ऑन साइडला खेळत्या टीम मध्ये स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली पूर्ण. ऋतिक फार वेगाने आलेत. ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट पैकी डीप मधून आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. 3 चेंडू बनवायच्या धावा 7 या मॅच मध्ये.
3 चेंडू आणि 7 धाव बनवायचे आहेत. लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डोक्यावरती हात ठेवला तेजस महेर यांनी. तेजस महेर थोडेसे नाराज आहेत आणि येतोय हा डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सामना कोणी जिंकू दे, सामना कोणी हरू दे, आतमध्ये कोणीच जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 7 धाव बनवायचे आहेत. भाईजान यांची देखील चिंता वाढली आहे. जे आधी बसले होते ते आता मात्र उभे राहिलेत आणि जे प्रेक्षक उभे राहिले होते ते आता मात्र नक्कीच टाचांवरती उभे राहिलेले आहेत. यावेळेस लाईन 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 चुकीची आहे आणि पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतेय. या 2 संघांमध्ये 2 चेंडू बनवायच्या धावा 6. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस मेहर ऑन स्ट्राईक, ज्याने एक षटकार एक चौकार लगावलाय या इनिंग मध्ये. स्विंग आणि मिस. येतोय डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी होती या अंतिम षटकामध्ये. देवेंद्र निनमिनेने इम्प्रेस केले. 5 चेंडू फेकलेत. अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च करतोय. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या देवेंद्रसाठी. 1 चेंडू 6 धावांची गरज या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 3च धावा आल्यात या षटकामध्ये. 6 चेंडू 9 धावा बनवायच्या होत्या आणि आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत देवेंद्र मिनमिने या षटकामध्ये. 1 चेंडू 6 धावांची गरज आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 6 धावा बनवाव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. रुपेश भोईर देखील सामना पाहतायत डोके टीमचे. 1 चेंडू 6 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. हाफ ट्रॅकर आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे श्री गणेश मानकिवली या टीमने. अभिनंदन श्री गणेश मानकिवली या संघाचं. आणि हार्डला